नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर आता आपला विषय आहे मर्चंट नेव्हीमधलं फ्रॉड. फ्रॉड तर तसं सगळीकडेच आहे, पण मर्चंट नेव्हीमध्ये आत्ता खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू आहे. याचं मेन कारण आहे लोकांना काय जास्त माहिती नाही आहे मर्चंट नेव्हीबद्दल. याचाच फायदा हे फ्रॉड लोक उचलतात. हे लोक आपल्याला नोकरीचं आमिष दाखवतात की एवढे एवढे पैसे द्या, मी तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये लावतो, तुम्हाला इथे एवढी एवढी सॅलरी मिळेल, लाईफ सेट होईल, अशी स्वप्न वगैरे दाखवतात. आणि मग लाखो रुपये घेतात. तोंडाला येईल तेवढा आकडा सांगतात, तेवढे पैसे घेतात आणि मग नंतर काय नोकरीला लावतच नाहीत. याच्यात पण भरपूर प्रकारचे आहेत. काय काय एजंट असतात ते पैसे घेतात आणि आधी सांगतात की नोकरीला वगैरे लावणार, पण फक्त कोर्स करून घेतात. 4-5 लाख रुपये घेतात आणि मग कोर्स झाला की मग नंतर हात वरती करतात की आता जॉबला लावायची माझी जबाबदारी नाही, आता तुमचं तुम्ही बघा जॉबचं, आणि ऑलरेडी पैसे घेतलेले असतात. काय काय फ्रॉड असतात ते आपल्याला जॉबला तर लावतात, पण कुठेतरी एकदम थर्ड क्लास कंपनीत कुठेतरी पाठवतात. तिकडे श्रीलंकेला वगैरे तिथे पाठवतात. तिथे मरणाचं काम असतं, अनसेफ सगळं काम असतं आणि तिथे मग पैसे वगैरे भरलेले असतात. मग मजबुरी असते, त्याच्यामुळे काय परत पण येऊ शकत नाही तिकडनं सोडून. तिथेच मग करावं लागतं काम. काय काय असतात ते सांगतात मी इंटरनॅशनल कंपनीमध्ये लावतो, एवढी एवढी सॅलरी मिळेल वगैरे, आणि लावतात फक्त कोस्टलमध्ये, तिथे टगबोटीवर वगैरे. तिथे पण मरणाचं काम असतं, सगळं अनसेफ काम असतं. तिथे पण मग मजबुरीमुळे मग करावं लागतं काम तिथे. आणि काय काय असतात ते पैसे घेतात आणि डायरेक्ट गायबच होऊन जातात, ते परत कधी दिसतच नाहीत. म्हणजे त्यांचा कोटा असतो, म्हणजे 50 मुलांना पकडायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग त्यांचा कोटा पूर्ण झाला की मग डायरेक्ट गायब होऊन जातात, ते परत कधी भेटतच नाहीत. भरपूर पोलीस कंप्लेंट पण रजिस्टर आहेत, पण ते काय मिळतच नाहीत आणि पैसे पण काय परत मिळत नाहीत. आणि आता डिजिटल दुनियेत तर हे फ्रॉड लोक पण आता अपग्रेड झालेत. हे लोक हल्ली आता मेल वगैरे पाठवतात. मेल एकदम प्रॉपर, म्हणजे समोरच्याला एकदम खराच वाटतो. तिथे कॉल लेटर वगैरे असतं, तुमचं जॉईनिंग झालं आहे, असं असं तुम्ही हजर व्हा, मग एवढे एवढे पैसे द्या. आणि त्यांचं एकदम लोगो वगैरे एकदम प्रॉपर लावतात, इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे लावतात. ते बघून एकदम खरंच वाटतं, पण ॲक्च्युली तसं काय ते सगळं फ्रॉड असतं. तिथे तर अजिबात तुम्ही असल्या मेल बिलवरती तर अजिबात विश्वास ठेवू नका. आताच मला एका इंस्टाग्रामवरती एका मुलाने मला फोटो टाकला होता कॉल लेटरचा, की दादा बघ हे खरं आहे का की फ्रॉड आहे. तर मी पण बघितलं, अजून पण इथे दोघा तिघांना दाखवलं, तर ते टोटली फ्रॉड होतं. असं काय मेलवर वगैरे अजिबात विश्वास ठेवू नका. तो जयपूरवरून त्याला मेल आला होता, तर अजिबात तिथे विश्वास ठेवू नका त्यांच्यावरती, असल्या मेल बिलवरती. आणि मी मागे एकदा मर्चंट नेव्हीमध्ये कसा आलो हा एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओवर एका काकांची कमेंट होती की माझ्या मुलाचं जयपूरमध्ये सिलेक्शन झालं आहे, तो जाणार आहे तिथे. तर मला आधी काय एवढं समजलं नाही, मी एवढं लक्ष नाही दिलं, पण नंतर त्याच कमेंटला खाली जवळजवळ 30-35 कमेंट आल्या की हे सर्व फ्रॉड आहे, अजिबात तिथे मुलाला पाठवू नका. तिथे कमेंटमध्ये सर्वांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केले होते. नंतर मग मी पण चेक केलं, इथे पण विचारलं अजून 3-4 जणांना, तर ते सगळं फ्रॉडच होतं. आणि ह्याच्यात ते जयपूरचं तर जास्तच नाव येतं. जयपूरवाल्यांवर तर अजिबातच विश्वास ठेवू नका. गेले म्हणजे 4-5 मुलांनी आता मला मेसेज टाकलेत की असं जयपूरवरून कॉल लेटर आलं आहे, काय करायचं, जायचं की नाही. तर त्यांना तर बोललो की अजिबात जयपूरचं नाव बघितलं तिथे जाऊच नका अजिबात. जयपूर तसं नाही की कुठल्या पण सिटीचं पण ते नाव घेऊ शकतात, तर तिथे अजिबात जाऊ नका. तर तिथे इन्स्टिट्यूटचं नाव लिहिलेलं असतं. तर मेन मुद्दा आहे की अशा इन्स्टिट्यूटमध्येच तुम्ही जा की जे डीजी शिपिंग अप्रूव्ड आहे. आता ते ओळखणार कसं, तर तिथे त्यांचा मेल येतो, तिथे नाव लिहिलेलं असतं इन्स्टिट्यूटचं. तर ते इन्स्टिट्यूट तुम्ही नेटवरती चेक करा की हे डीजी शिपिंग अप्रूव्ड आहे का. जर असेल तर तिथेच ॲडमिशन घ्या, जर नसेल तर तिथे अजिबात जाऊ नका. आणि हल्ली हे मेल वगैरे तर हे जयपूरवरूनच येत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण जास्त जाणून घेण्यासाठी आपले थर्ड ऑफिसर आहेत, त्यांच्याशी जरा बोलून बघूया. हे बघा, हे आमचे थर्ड ऑफिसर आहेत, महेश म्हणून. हे स्वतः जयपूर राजस्थानमध्ये राहणारे आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच सर्व या फ्रॉडबद्दल जाणून घेऊया. सर, वो लास्ट टाइम मैं बोला था आपको वो फ्रॉड के, जयपुर फ्रॉड के बारे में, उसके बारे में बताओ ज़रा सर आप. एक्चुअली क्या है कि अभी आजकल पिछले 1-2 साल में 3 साल में ना बहुत ज़्यादा बढ़ गया ये फ्रॉड का. इसमें क्या करते हैं, इनका क्या ट्रिक रहता है कि नॉर्मली ये लोग अलग अलग नाम से अपनी वेबसाइट बनाएंगे, सोशल मीडिया पे अकाउंट्स बनाएंगे, यहाँ तक कि न्यूज़पेपर्स में एडवर्टाइजमेंट भी देते हैं, जिसमें इनका
बिल्कुल एक तरह से ये डिक्टो जो एडवर्टाइजमेंट रहता है कि डिक्टो या तो इंडियन नेवी से मैच करता है या फिर मर्चेंट नेवी से मैच करते हैं इनका। फिर उसके थ्रू मतलब आप उनको पकड़ नहीं पाओगे कि ये फ्रॉड है, कि आपको बहुत ज़्यादा जेन्युइन लगेगा ये चीज़ें, कि फ्रॉड का आपको पता नहीं चलेगा कि इसमें है कि नहीं है। बट आपको क्या करना है इनसे बचने के लिए, आप लोगों को डीजी की वेबसाइट पे देखो कि जो डीजी अप्रूव्ड है कि नहीं है वो इंस्टीट्यूट वगैरह। तो मैक्सिमम आपको इंडिया में ये फ्रॉड्स आपको हर स्टेट में मिल जाएंगे कुछ ना कुछ। बट जैसे मैं राजस्थान से हूँ, राजस्थान में बहुत स्टेट्स में अपना डिस्ट्रिक्ट्स में ये सब चीज़ हो रही है। हाँ, मेरे को भी अभी इंस्टा पे मैसेज आया ना, वो सब जयपुर जयपुर यही से बोल रही है। और जयपुर में भी बहुत सारे, रिसेंटली मेरे पास एक कैंडिडेट आए थे, मेरे रिलेटिव्स के थे, तो उन्होंने बताया कि ऐसे ऐसे करके ई मित्र के थ्रू उनको एक फॉर्म मिला। फिर फॉर्म से उन्होंने एक फॉर्म भर के भेजा, तो उनको इंटरव्यू के लिए बुलाया था, एग्ज़ाम के लिए बुलाया था। तो फिर मैंने पता किया, फिर मैं वहाँ उनके ऑफिस में गया, इंस्टीट्यूट में जाके पता किया बच्चे के साथ में जाके। तो फिर उनसे इंक्वायरी वगैरह की, पता किया। तो उनका क्या है कि बुलाते हैं, रिटर्न लेते हैं, फिर उसके बाद ओरल्स लेते हैं, फिर उसके बाद उनकी क्लासेस वगैरह स्टार्ट करवाते हैं 6 महीने की, 12 महीने की, और उसमें 1 लाख रुपये 2-3 लाख रुपए तक लेते हैं। फिर वहीं पे बिठा के ट्रेनिंग वगैरह कराते रहते हैं, और लास्ट में STCW के कोर्सेज वगैरह कहीं से अरेंज करवा के उनको दे देते हैं लास्ट में, या फिर कोई CDC दे देते हैं, मे बी इंडियन, समटाइम ये पनामा CDC वगैरह देते हैं। और फिर जॉब वगैरह कुछ नहीं मिलता है इनको, मिलेगा भी आप बहुत पीछे पड़ोगे इनके जॉब के लिए। तो फिर लास्ट में जाके कहीं आपको रिग वगैरह पे कहीं ना कहीं ऐसी जगह पे दे देंगे, वहाँ से आपका वापस आना मुश्किल है। हाँ, और दूसरे स्टेट में जाके उधर कुछ वो भी नहीं कर सकते हम लोग। फिर वहाँ से आपका आना तो टोटली आपका पेरेंट्स का पैसा बर्बाद है, आपका टाइम बर्बाद है। तो इनसे बचिए, मैं रिक्वेस्ट करता हूँ। जो भी आपके नॉन है उनसे पहले कंफर्म करो, डीजी की साइट्स पे चेक करो इनके बारे में कि ये सही है, कि जेन्युइन इंस्टीट्यूट है कि नहीं है। तो मैक्सिमम आपको नॉर्थ इंडिया में देखा जाए तो आपको फ्रॉड मिलेगा, क्योंकि वहाँ पे लोगों को इतनी जानकारी नहीं है मर्चेंट नेवी के बारे में। हाँ। तो वो इजीली इस ट्रैप में फंस जाते हैं। तो अवॉइड करो, क्योंकि उधर इतना ज़्यादा है नहीं वैसे भी जीपी रेटिंग वगैरह का भी, और 2-4 ही है नॉर्थ इंडिया में जो जिनका नाम है, बाकी ऐसा कुछ आपको मिलेगा नहीं। तो आप इन चीज़ों को अवॉइड करो। और ओके, थँक यू सर, धन्यवाद। तर आता तुम्ही ऐकलात आमच्या थर्ड ऑफिसरकडून। तर बघा, नीट काळजीपूर्वक निर्णय घ्या, कोणावर पण विश्वास ठेवू नका। खूप मुलांचे पैसे गेले तसे, 3-4 लाख म्हणजे काय छोटी रक्कम नाही आहे। आणि तुम्हाला जर कोर्स करायचाच आहे तर तिकडे जयपूर दिल्लीला वगैरे काय जायची गरज नाही। आपल्या मुंबईलाच, बेलापूरलाच भरपूर कॉलेजेस आहेत, तिकडे तुम्ही कोर्स करा। आणि सगळेच लोक काय फ्रॉड नाही आहेत, काही चांगले लोक पण आहेत, प्रामाणिक लोक पण आहेत, त्यांच्याकडून तुम्ही काम करून घ्या। आणि जर तुम्ही कोर्स करणार असाल तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, आणि तुमचे नातेवाईक, अजून कोण मित्र वगैरे कोर्स करणार असतील तर त्यांना पण नीट लक्षपूर्वक, काळजीपूर्वकच सगळं करायला सांगा। आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।